आपण बघतच असाल की गेले अनेक वर्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये घोरगरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होत असतो। प्रत्येक प्रभागात 500 ते 1000 मुलं असतील जे या मोफत वह्या वाटपाचा लाभ घेतात आणि त्यांना हा फायदा होतो। रवींद्र चव्हाण साहेब प्रत्येक विद्यार्थ्याचे नेहमी मागे असतात, पाठीशी असतात आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहायला नाही पाहिजे। पुस्तकं हे त्याच्यामधले सर्वात इम्पॉर्टंट स्थान आहे की जे मुलांना वर्षभर खूप लागतात आणि रविदादा त्याच माध्यमातून हे पुस्तकं मुलांपर्यंत पोहोचावे या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 26 सावरकर रोड या ठिकाणी आज या वह्या वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। 500 ते 700 मुलं आतापर्यंत इकडे या वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि 500 ते 700 मुलं या वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचा या प्रभागातून लाभ घेणार आहे। असेच डोंबिवलीच्या सर्व प्रभागामध्ये या प्रकारे वह्या वाटप होणार आहे आणि अनेक हजारो युवकांपर्यंत मुलांपर्यंत हा वह्या वाटपाचा उपक्रम पोहोचणार आहे। नमस्कार। आज आपण बघाल की आपण आपल्या प्रभाग 26 यामध्ये आपले आमदार आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दादा यांच्या माध्यमातून आपण वह्या वाटण्याचा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही त्या उपक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे। आपण आतापर्यंत 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना आपण इथे वह्या वाटण्याचा कार्यक्रम म्हणजे त्याचा लाभ आपण त्यांना दिलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण डोंबिवलीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये वह्या वाटण्याचा हा रवींद्र चव्हाण दादा यांच्या माध्यमातून कार्यक्रम होणार आहे आणि ह्या प्रत्येक वेळेला रवींद्र चव्हाण दादा हे गरजू विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहतात। धन्यवाद। दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण पाहू शकाल की आपण इथे आपले आमदार सगळ्यांचे लाडके प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दादा यांच्या माध्यमातून इथे आपण वह्या वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी या कार्यक्रमाला खूप सुंदर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे आणि इथे तुम्ही पाहाल तर आतापर्यंत आपण 500 ते 600 मुलांना वह्या वाटप केलेले आहेत आणि आता मला वाटतं इथपर्यंत की 1000 ते 1500 लोकांपर्यंत मुलांना याचा लाभ घेता येईल एवढी संख्या आपल्याला इथे दिसून येते आहे। आपल्या एक मिनट